नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की पोषण ट्रॅकरवर आपण लाभार्थ्याची नोंद कशा प्रकारे करू शकतो। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुरू करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्याबरोबर त्याची माहिती मिळेल। तर सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन सुरू करावं लागेल। तर आपण या ठिकाणी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन सुरू करणार आहोत। त्यानंतर लाभार्थी नोंद करा यावर आपण क्लिक करणार। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी येतील, जसे गर्भवती माता, स्तनदा माता आणि मुले। तर आपण आपल्याला गर्भवती मातेची नोंद करायची आहे, म्हणून गर्भवती मातेवर या ठिकाणी क्लिक करूया। त्यानंतर या ठिकाणी गर्भवती महिलेचे नाव टाकायचे आहे। नोंद घ्या की आपल्याला या ठिकाणी आधार कार्डवर जसे नाव आहे तसे अचूक नाव या ठिकाणी टाकायचे आहे, म्हणून बरोबर आधार कार्डवर जसे नाव आपल्याला दिसत आहे तसेच नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या भाषेमधील नाव, म्हणजे आपली भाषा मराठीमध्ये या ठिकाणी खालच्या बॉक्समध्ये नाव टाकायचं आहे। तर जर आधार कार्डवर मराठीमध्ये नाव असेल तर बरोबर तसेच्या तसे नाव टाकायचे, नाहीतर मग आपल्यानुसार बरोबर मराठीमध्ये नाव या ठिकाणी आपण टाकू शकतो। हे मराठीमध्ये नाव टाकणं फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी, कारण खूप साऱ्या अंगणवाडी सेविकांना इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे आपण मराठीमध्ये नाव टाकू शकतो। त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपल्याला विचारलेलं आहे की पतीचे नाव, तर त्या महिलेच्या पतीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। तर बरोबर त्या पतीचे नाव त्या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला आधार क्रमांकाचा बॉक्स दिलेला आहे, तर अचूक आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। बरोबर कार्डवर पाहणे आणि आधार क्रमांकाची नोंद करणे सर्वात महत्वाचे आहे, तर ते त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे। त्यानंतर जन्मतारीख, आधार कार्डानुसार जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची। 2001 मध्ये या महिलेचा जन्म झालेला आहे, तर आपण 2001 निवडूया। त्यानंतर फेब्रुवारी 15 ला तिचा जन्म झालेला आहे, तर 15/2/2001 आपल्या ठिकाणी हे जन्मतारीख टाकलेली आहे। त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला विचारत आहे, तर अचूक असा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जातीचा प्रवर्ग, म्हणजे कोणत्या जातीत ते मोडतात, कोणती त्यांची कॅटेगरी आहे ते ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला आहे की ही पहिली गर्भावस्था आहे काय, तर असेल तर हो आणि नसेल तर नाही। जर नसेल तर आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला जातो की यापूर्वी गर्भस्राव झालेला आहे का, तर झाला असेल तर होय टाकायचं आणि नसेल झाला तर मग नाही टाकायचं। त्यानंतर आपल्याला शेवटच्या मासिक पाळीची तारीख या ठिकाणी विचारत आहे, तर मासिक पाळीची तारीख आपण या ठिकाणी टाकणार आहोत फेब्रुवारी 12/2025 ही तारीख आहे आणि या ठिकाणी ही तारीख मी टाकलेली आहे। त्यानंतर रहिवासी प्रकार, जर शाश्वत म्हणजे गावामध्येच किंवा अंगणवाडी क्षेत्रामध्ये राहणारा व्यक्ती असेल तर टाकायचा, किंवा लेक माता असेल तर मग तात्पुरता रहिवासी या ठिकाणी टाकायचा। आणि ही सर्व माहिती अचूक भरल्यानंतर समाविष्ट करावर क्लिक केल्यानंतर या महिलेची, गरोदर माता लाभार्थ्याची माहिती पूर्णपणे होऊन जाणार आणि मग आपल्याला लाभार्थ्याच्या यादीमध्ये ती गर्भवती माता या ठिकाणी पाहता येणार। आणि अशाच प्रकारे आपण इतर लाभार्थ्यांची माहिती सुद्धा भरू शकतो। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या इतर अंगणवाडी सेविका मैत्रिणींशी, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची मदत होईल आणि आपल्या अंगणवाडीचे कामकाज पूर्णपणे आपल्याला रेकॉर्ड जे आहे ते अद्ययावत करण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।